अच्छा, जास्त फरक वाटत नाही. ओके, चलो थँक्यू. रुकते हैं. चला थांबूयात, यादी थांबूयात. खूप छान आपण यादी करताय. मला यादी खूप मोठी वाटते, पण तुमची जेव्हा यादी लिहिणं सुरू असेल तेव्हा फार काही मोठी झाली नसेल, हे पण लक्षात येते. चलो, आता आपण पुढच्या पॉइंटवर डिस्कस करण्यापूर्वी माझी विनंती करतो की आता आपण दोन लोकांना संधी देऊयात. ऑलरेडी त्यांचे हात पण वर आहेत. त्यांनी फक्त यादी वाचायची. मुद्दा वाचून डिस्क्राईब करायचा नाही, मुद्दा समजून सांगायचा नाही. फक्त तुम्ही आंतरराष्ट्रीय शाळा म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर काय काय आलं ती यादी वाचून दाखवायची, आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर काय काय आलं ती यादी वाचून दाखवायची. ती यादी वाचून दाखवणे एक अर्धा एक मिनिटाचं काम, मिनिटाचा वेळ असेल किंवा त्याच्यापेक्षा कमी आपण वेळ घेऊ शकता. वर्षा राणे मॅम प्लीज, तुम्ही तुमची लिस्ट वाचून दाखवा. हॅलो सर. हा मॅम. ह्यामध्ये मी इमारत, तंत्रज्ञान, कौशल्य, शिक्षक या गोष्टींचा समावेश केलेला आहे. ओके गुड. आंतरराष्ट्रीय शाळा, हम्म. आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हटल्यानंतर तुम्ही काय काय लिहिले? आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हटल्यावर कौशल्याधिष्ठित शिक्षण, तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण आणि प्रात्यक्षिक ओके, ही यादी केलेली. थँक्यू. दिगंबर सर प्लीज. दिगंबर भिसे सर. आणि आणखी पण एका जणाला आपण संधी देऊ शकतो यादी वाचायला जर त्यांनी हात वर केला तर. हॅलो सर. हा दिगंबर भिसे सर प्लीज. सर, आंतरराष्ट्रीय शाळा कशी असेल या संदर्भामध्ये जर विचार केला तर एक माझं वैयक्तिक मत जर आज पाहिलं तर तिथला जो सिलेबस आहे किंवा त्या ठिकाणच्या ज्या सुविधा आहेत त्या आपल्यापेक्षा कदाचित वेगळे असतील असं एक थोडंसं मत आहे. किंवा तिथले जे शिक्षक वर्ग आहे सर, तिथला जो शिक्षक वर्ग आहे तो. हॅलो सर. हा सर, लिस्ट वाचा म्हटलं फक्त काय काय लिहिले. सॉरी सर, नेटवर्क प्रॉब्लेम आहे सर. ओके ओके. आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हटलं तर ओके. दिगंबर सरांना नेटवर्क प्रॉब्लेम येतोय. DBMHU खूप मोठं असं काहीतरी नाव आहे आणि त्यांचं नाव त्यांनी रिनेम केलेलं नाही. ओके, त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही की कोणाला बोलवते. मनीषा गिरी मॅडम प्लीज दोन्ही याद्या वाचून दाखवा. हा नमस्कार सर. सर आवाज येतोय ना? हो नीट, एकदम व्यवस्थित. हा, आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हणलं तर मला तिथे रोबोचाम्स दिसतंय. आधी आंतरराष्ट्रीय शाळेची यादी वाचा. त्याच्यामध्येच मी दिलेलं आहे रोबोचाम्स म्हणजे तयार करणारी शाळा असली पाहिजे. अजून डिजिटल लर्निंग असली पाहिजे. आणि शिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे 3 इडियट्स मूवी सगळ्यांनी पाहिला असेल. त्याच्यातले फुनसुक बांगडू जे आहेत त्यांची जी शाळा होती ती सगळ्यांच्या स्मरणात असेल. आणि तिबेटला बहुतेक खूप जणांनी म्हणजे नंदकुमार साहेब ते पण गेले होते, कदाचित तुम्ही पण गेला असताल. ती जशी शाळा आहे की त्याला म्हणजे वयाचं बंधन नाहीये त्याला. ज्या वयाच्या मुलाला जे शिकायचं तो ते शिकू शकतो अशी ओपन स्कूल असावी असं माझा आंतरराष्ट्रीय शाळेबद्दल विचार आहे. ओके. आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हटलं की काय यादी झाली? शिक्षणामध्ये पण प्रत्येक विषयाला अनुसरून म्हणजे त्यांच्यामध्ये फ्री कन्व्हर्सेशन असलं पाहिजे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण जे म्हणतो ना, हा हे समजा 2 आंबे खाल्ले 1 आंबा खाल्ला, आपण जे उदाहरण देतो ते समजा नाही आलं पाहिजे. त्या शिक्षणामध्ये डायरेक्टली आपल्याला दाखवता आलं पाहिजे आंबा की आंबाच. यादीमध्ये म्हणजे ऑब्जेक्ट न म्हणता डायरेक्टली सगळं काही आलं पाहिजे तिथे. आणि फ्री कन्व्हर्सेशन असलं पाहिजे विद्यार्थ्यांनी शिक्षकांमध्ये. थँक्यू. चलिए, थोडस आपण याच्यावर बोलूयात आता डिटेलमध्ये. पहिलं तर हे समजून घेऊयात, 2 गोष्टीची यादी करायला सांगितली आणि फारच सोपं काम होतं. पहिलं काम होतं आंतरराष्ट्रीय शाळा म्हटलं की डोळ्यासमोर काय काय येतं त्याची यादी करायची, आणि दुसरं सांगितलं होतं आंतरराष्ट्रीय शिक्षण म्हटलं की काय डोळ्यासमोर येतं त्याची यादी करायची. यादी करत असताना काय झालं, मॅक्झिमम लोकांच्या बाबतीत म्हणजे मला असं वाटतं 90% लोकांच्या बाबतीत असं घडलंय की पहिली यादी बरीच पटापट झाली आणि दुसरी यादी करायला थोडासा त्रास गेला. ही एक गोष्ट बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडण्याची शक्यता आहे. दुसरी एक गोष्ट अशी घडली असेल कदाचित की थोडं कन्फ्युजन पण झालं काही लोकांचं की अरे हे तर इकडे पण लिहू शकतो इकडे पण लिहू शकतो, म्हणजे यात पण लिहिता येईल किंवा यात पण लिहिता येईल असं पण झालं असेल. ह्या दोन्ही गोष्टी का झाल्या असतील ते आपण थोडंसं समजून घेऊ. आधी पहिली गोष्ट समजून घेऊ.
एक यादी मोठी झाली आणि दुसरी त्या तुलनेत नाही झाली, याचं कारण काय असेल? याचं स्पष्ट कारण असं आहे की जी गोष्ट आपल्याला अधिक चांगली माहित असते तिच्याविषयी आपण अधिक चांगलं बोलू शकतो. ज्या गोष्टीची आपल्याला चांगली समज असते त्याविषयी आपण चांगलं लिहू शकतो. आणि म्हणून आपल्याला आंतरराष्ट्रीय शाळेविषयी चांगली समज आहे तुलनात्मक दृष्ट्या आंतरराष्ट्रीय शिक्षणापेक्षा. म्हणून आपण आंतरराष्ट्रीय शाळे म्हटलं की काय काय येतं त्याची यादी आपण करू शकतो. पण तुलनात्मक जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या बाबतीत मात्र आपल्याला तेवढंसं माहित नाही, हे यावरून सिद्ध होते की एक यादी आपली मोठी झाली आणि दुसरी कमी झाली. हे झालं पहिल्या प्रश्नाचं. मग पहिल्या प्रश्नाचं काय उत्तर आलं, तर मला आंतरराष्ट्रीय शाळेविषयी खूप चांगलं काही माहिती आहे, त्या तुलनेत आंतरराष्ट्रीय शिक्षणाविषयी माहित नाही, असं ते लिहिलेल्या गोष्टीवरनं पुरावा आपल्याला मिळतो. दुसरं आपण काय समजून घेतोय, दुसरं आपण हे समजून घेतोय की दोन्ही एकसारखं वाटतं. याचा अर्थ दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत असं आपल्याला वाटतं. इंटरनॅशनल शाळा आणि इंटरनॅशनल एज्युकेशन हे दोन्ही एकच असेल. मग यावर आपण थोडंसं रिथिंकिंग करायला पाहिजे किंवा ते डिलर्न पण करायला पाहिजे. काय डिलर्न करायला पाहिजे? जर दोन शब्द वेगवेगळे लिहिलेले आहेत, इंटरनॅशनल स्कूल अँड इंटरनॅशनल एज्युकेशन, तर डेफिनेटली ते दोन वेगवेगळेच आहेत. आणि त्यामध्ये कॅटेगरीज होणाऱ्या ज्या काही वस्तू असतील, त्या बाबी असतील, त्या पण वेगवेगळ्या आहेत. काय वेगवेगळे आहे त्याच्यामध्ये? त्यातला वेगळेपणा काय आहे ते आपण समजून घ्यायला. पहिले तर आपण हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्याला एकच गोष्ट का बरं जास्त माहित असेल आणि दुसरी का बरं गोष्ट कमी माहित असेल? तर मला माहिती कमी आहे. मग माहिती कमी काय? माहिती कमी असण्याचं कारण हे आहे की दुसऱ्या गोष्टीवर माझ्या आजूबाजूला किंवा माझ्या प्रिमायसेस मध्ये, माझ्या विचार विश्वामध्ये दुसऱ्या गोष्टीवर जास्त बोलल्या गेलं नाही. जास्त बोलल्या गेलं कुठल्या गोष्टीवर? पहिल्या गोष्टीवर. आंतरराष्ट्रीय शाळा या विषयावर माझ्यासोबत खूप जास्त बोलणं झालंय, मी ती खूप जास्त पाहिलंय. पण दुसरी जी चीज आहे, दुसरी जी गोष्ट आहे इंटरनॅशनल एज्युकेशन, यावर मात्र जास्त बोलणं झालं नाही किंवा याबाबत मला त्यामुळे जास्त माहिती नाही. पण या दोन्हीमध्ये काय फरक आहे, तो फरक आता आपण समजून घेऊ. या दोन्हीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे, जो फारच महत्वाचा आहे आणि शिक्षक, पालक, विद्यार्थी या नात्याने मी समजून घेणं गरजेचं आहे, तो फरक हा आहे की एक साधन आहे आणि दुसरं साध्य आहे. बघा काय फरक आहे. इंटरनॅशनल स्कूल हे साध्य आहे, सॉरी साधन आहे, आणि इंटरनॅशनल एज्युकेशन हे साध्य आहे. बघा किती मोठा फरक आहे. मग याचाच अर्थ काय? याचाच अर्थ इंटरनॅशनल स्कूल मध्ये तुम्ही ज्या ज्या गोष्टी लिहिल्या असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही साधनं लिहिलेली आहेत. बघा आता त्या यादीवर नजर मारा, नोटबुक तुमच्या समोर आहे. पहिल्या याच्यामध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी तुम्ही साधनं लिहिलेली आहेत. मग काय काय साधनं तुम्ही लिहिलेली आहेत? साधनं कदाचित अशीही लिहिलेली आहेत, ती म्हणजे त्यामध्ये तुम्ही लिहिलंय की भौतिक सुविधा, शाळेची इमारत वगैरे वगैरे. काय आहे? साधन आहे. तुम्ही लिहिलंय शाळेचं माध्यम. बऱ्याच वेळा असं वाटतं शाळा आंतरराष्ट्रीय शाळा असेल म्हणजे तिथे इंग्रजी माध्यम असेल. इंग्रजी म्हटल्या आपण सोबत जोडलंय माध्यम. मग इंग्रजी हे पण काय झालं? माध्यम झालं. त्यानंतर तुम्ही लिहिलं कॉम्प्युटर लॅब असायला पाहिजे, सुसज्ज इमारत, भौतिक सुविधा, ग्रीनरी वगैरे अमुक अमुक. त्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या लिहिल्या त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी काय? त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी साधनं आहेत. मग प्रश्न असा निर्माण होतो की आपण साधनावर फोकस करायला पाहिजे की साध्यावर फोकस करायला पाहिजे? ओके, त्याच्यावर पण आपण पुढे जाऊ. दुसरी गोष्ट, जर तुम्ही चुकून या यादीमध्ये तुम्हाला जर बघितलं, तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे मी काहीतरी साध्य याच्यात लिहिलंय, तर मग ते साध्य उचला आणि दुसऱ्या यादीमध्ये टाका. त्या साध्याचं काम साधनामध्ये नाही. मग इंटरनॅशनल स्कूल म्हटलं की त्याच्यामध्ये जी काही सगळी तुमची यादी बनली, ती यादी कशाची बनली? साधनांची बनलेली आहे. याचाच अर्थ बघा किती मोठा अर्थ निघतोय याचाच अर्थ आम्हाला साध्यापेक्षा साधनांविषयी जास्त, आणि म्हणून आम्ही साधनांची भली मोठी यादी करू. त्या तुलनेत आम्हाला साध्याची यादी माहिती, आणि म्हणून इंटरनॅशनल एज्युकेशन वर जर बोलायचं म्हटलं तर मग थोडी गफलत होती, ती आपण दूर करू. मग मूळ फरक काय समजून घेतला? हे साधनं आहेत आणि हे साध्य आहे. आता मला सांगा, प्रशासकीय यंत्रणेतला घटक किंवा शिक्षक म्हणून तुम्हाला दोन्हीपैकी कुठली सोपी असेल? म्हणजे इंटरनॅशनल स्कूल सोपी असेल की इंटरनॅशनल एज्युकेशन सोपी असेल? अच्छा, ते सोपी असेल की नसेल ते इंटरनॅशनल एज्युकेशन काय ते थोडंसं पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये डिटेलमध्ये समजून घेऊ आणि मग त्यावर मत देऊ. पण शिक्षक म्हणून जर विचार केला
तर मला काय सोपं आहे, मला साध्य सोपं आहे साधनांपेक्षा. बर, मग याचा अर्थ साधनं महत्वाची नाहीत का? डेफिनेटली महत्वाची आहे. आपण साधनांकडे कॉन्सन्ट्रेट करायचं नाही का? डेफिनेटली करायचं. पण साधनाकडे एवढंही कॉन्सन्ट्रेट करायचं नाही की साध्यावरची नजरच विचलित होऊन जाईल. म्हणजे आता बघा ना, त्याचं एक उदाहरण, मुलांच्या शिकण्याचं माध्यम इंग्रजी असावं की मुलांच्या शिकण्याचं साध्यच इंग्रजी असावं? डेफिनेटली माध्यम असावं. पण माध्यम एवढं फोकस झालंय की साध्य काय आहे तेच फोकस होत. म्हणून आम्हाला आंतरराष्ट्रीय शाळा आणि आंतरराष्ट्रीय शिक्षण ह्या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, फारच वेगळ्या आहेत, आणि त्याच्यातला वेगळेपणा काय आहे तो समजला पाहिजे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो, शिक्षक म्हणून मला काय सोपं आहे? आंतरराष्ट्रीय शाळा उभी करणं सोपं आहे की आंतरराष्ट्रीय शिक्षण देणं सोपं आहे, जी तुम्ही काय सध्या यादी केली त्यानुसार? डेफिनेटली शिक्षक म्हणून मला आंतरराष्ट्रीय शिक्षण देणं सोपं आहे. मग आता पहिल्यांदा शिक्षकाच्या बाबतीत एवढी चांगली गोष्ट घडते की त्याला हे रिअलाइज होतंय की मला आंतरराष्ट्रीय स्कूल बनवणं कठीण आहे, पण आंतरराष्ट्रीय शिक्षण देणं सोपं आहे. बर, मग पालक या नात्याने मला माझ्या मुलाची ऍडमिशन करायची एका शाळेमध्ये, मग मला इंटरनॅशनल शाळेमध्ये ऍडमिशन करायला पाहिजे की इंटरनॅशनल एज्युकेशन जिथे मिळते तिथे ऍडमिशन करायला पाहिजे? डेफिनेटली इंटरनॅशनल एज्युकेशन जिथे मिळते तिथे मी ऍडमिशन करायला पाहिजे. पण हे मी केव्हा करू शकतो? जेव्हा मला इंटरनॅशनल स्कूल काय आणि इंटरनॅशनल एज्युकेशन काय यातला फरक स्पष्ट असेल तेव्हा. जर मला या दोन्हीतला फरक स्पष्ट नसेल तर होऊ शकतं की मी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळेमध्येच ऍडमिशन करेल, संसाधनामध्ये ऍडमिशन करेल, साध्यामध्ये तेवढ्या प्रमाणात करणार. कोणीतरी याच्यात बोर्ड पण लिहिलं असेल, इंटरनॅशनल स्कूल असेल तर मग सीबीएसई बोर्ड असेल, आयसीएसई बोर्ड असेल. बोर्ड हे पण काय आहे? बोर्ड हे पण माध्यम आहे. त्या बोर्डाच्या माध्यमातून आपण शिकतो, पण काय शिकतो ते महत्वाचं. मग बोर्ड हे सुद्धा पण माध्यमच आहे. मग याचाच अर्थ आम्ही माध्यमावर आणि साधनावर खूप जास्त अभ्यास केला, साधनावर खूप जास्त फोकस केला. आता तो फोकस आपल्याला इकडला एज्युकेशनकडे का डायव्हर्ट करायचा आहे किंवा एज्युकेशनकडे का आपल्याला तो कन्व्हर्ट करायचा आहे? याचं सगळ्यात मेन रिझन हे आहे की तुम्ही साधनावर कितीही फोकस केला, उत्तम दर्जाची तुम्ही साधनं मिळवली, तरीही ती साधनं कायम उत्तम दर्जाची नसतात किंवा ती साधनं आउटडेटेड होत जात असतात. आता तुम्ही लिहिलं, जसं बऱ्याच लोकांनी आदर्श शाळा लिहिताना किंवा इंटरनॅशनल स्कूल लिहिताना ही सगळी यादी केली, बरोबर? मग आता मला सांगा की भारतामधल्या जर शाळा आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करायच्या, तर भारतामधल्या शाळेला दिलेल्या सुविधा आणि अमेरिकेत मिळणाऱ्या शाळेला मिळणाऱ्या सुविधा यामध्ये फरक असेल की एकच असते? डेफिनेटली त्या गोष्टीमध्ये फरक असेल. मग आपण भारतामध्ये अमेरिकेच्या दर्जाची सुविधा उपलब्ध केली म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देतोय असं म्हणता येईल का? तर नाही म्हणता येणार. तसं आपण ते उपलब्ध करू शकू का? कदाचित माहित नाही. याचाच अर्थ, दुसरा याचा अर्थ महत्वाचा, साधनावर का फोकस करायचं नाही? साधनं स्थळ सापेक्ष, व्यक्ती सापेक्ष बदलत जात असतात आणि त्याच्या इफेक्टिव्हिटी पण बदलत जात असतात. त्यामुळे त्या साधनांच्या याच्यात जर आपण स्वतःला अडकून घेतलं तर आपण साधनाभोवतीच कॉन्सन्ट्रेट होऊ, साध्याकडे आपला फोकस कमी. पण जर आपला साध्याकडे फोकस असेल तर साध्याकडे फोकस असताना अशी गोष्ट घडते की साधनं आपण स्वतःही जुळवू शकतो, साधन निर्माण पण करता येतात, जर साध्याचा क्लिअरिटी फोकस आमचा स्पष्ट असेल तर. याची उदाहरणं महाराष्ट्रातच नाही, खूप ठिकाणी घडली. तुमचं साध्य क्लिअर आहे, काय करायचं ते जर क्लिअर करायचं असेल तर त्यासाठी काय काय साधनं तुम्ही वापरू शकता, ह्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला जमवता येतात, या बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता, कारण तुमचं साध्यावर फोकस आहे. पण जर तुमचं साधनावरच फोकस असेल तर ते साधन कसं उत्तम करता येईल एवढंच तुम्ही बघाल, त्यातनं साध्य त्याच साधनात साध्य मिळेल असा समज होण्याची पण शक्यता निर्माण. पण असं नसतं, कुठल्या एका साधनातनच ते साध्य होतं असं नाही, साधनं वेगवेगळी असू शकतात. म्हणून आपण साध्यावर फोकस करायचा, साधनावर त्या तुलनेत नाही. याचा अर्थ साधनं गौण आहेत असं अजिबात, पण तीच पाहिजे तीच हवी असंही नाही. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. जेव्हा आपल्या शाळेची इमारत बनते, रेडी तयार होते नवीन, तेव्हा कशी असते? फार सुंदर ना, म्हणजे सगळं व्यवस्थित केलेलं, सगळं सायंटिफिक पद्धतीने ते केलेलं. ओके, त्या इमारतीचं 5 वर्षानंतर काय होते? त्या इमारतीचं 10 वर्षानंतर काय होते? की साधनं कमकुवत होतात, जुनी होतात, आउटडेटेड होतात. तुम्ही लॅब तयार केली तेव्हा एकदम अद्ययावत असते, नंतर 5-6 वर्षांनी ती आउटडेटेड होते, मग लगेच तुम्हाला दुसरी लॅब मिळते का? नाही. याचाच अर्थ तुम्ही साधनावर किती काही फोकस केलं, समजा तुम्ही ऍट अ टाइम सगळी साधनं उभं केली आणि सगळी सुसज्ज आदर्श शाळा उभी केली, पण साध्यावर जर फोकस नसेल तर ती साधनं काही दिवसांनी जुनी होणार आहे, तुम्हाला दुसरी साधनं शोधावी लागतील. म्हणून साधनावर फोकस करता का?
आणि दुसरी गोष्ट साधनावर का फोकस करायचं नाही, तर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना साधनं जुळवणं शक्य नाही, साध्या मिळवणं मात्र शक्य. मग विदाऊट साधन का नाही, जी साधनं आहेत त्याच्या मदतीने हे सगळं शक्य आहे. म्हणून आपण सगळ्यात पहिला जो काही मुद्दा घेतो इंटरॅक्शनचा त्या कार्यशाळेचा, तो आपला सुरू होतो की इंटरनॅशनल एज्युकेशन काय, इंटरनॅशनल स्कूल काय, आणि दोन्ही पैकी सोपं काय. शिक्षकांना काय हवं, इंटरनॅशनल एज्युकेशन हवं. विद्यार्थ्यांना काय हवं, इंटरनॅशनल एज्युकेशन हवं. पालकांना काय हवं, इंटरनॅशनल एज्युकेशन हवं. जर या सगळ्याच लोकांना इंटरनॅशनल एज्युकेशन हवंय, तर मग हे सगळे लोक इंटरनॅशनल स्कूल बद्दल का बोलतायत, इंटरनॅशनल एज्युकेशन बद्दल का बोलत नाहीयेत? कारण यांच्या माइंडची डायव्हर्ट केल्या गेलेला आहे साधनावर, आणि या साधनामध्ये यांना गुंतवून ठेवल्या गेलं. कारण अशी काही लोक, अशी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे जिला साध्यापेक्षा साधनं पुरवणं सोपं आहे. बघा मला काय म्हणायचंय, मला हे म्हणायचंय की तुम्ही फार धनाढ्य आहात आणि तुम्हाला एखादी प्रायव्हेट शाळा उभी करायची. तुमच्यासाठी इंटरनॅशनल एज्युकेशन सोपं आहे का इंटरनॅशनल स्कूल सोपी आहे? तुम्ही शिक्षक नाही आता जिल्हा परिषदेचे, तुम्ही कोण आहात, एक धनाढ्य व्यक्ती आहात आणि तुम्हाला काय करायचंय, एक शाळा उभी करायची. काय सोपं आहे तुम्हाला? तुम्हाला पैसे टाकू टाकू सुविधा उपलब्ध करणं सोपं आहे, साध्य मात्र सोपं नाही. मग बघा आपण किती सुदैव आहोत, म्हणजे जर काही दैव वगैरे मानलं तर आपण किती सुदैवी आहोत की आपल्याला साध्यावर फोकस करणं सहज जमतंय आणि सहज शक्य पण. मग ज्या काही आपण जिल्हा परिषदेच्या शाळेविषयी बोलतो किंवा ज्याही कुठल्या शाळेविषयी बोलतोय, त्या शाळेविषयी आपण साध्याविषयी बोलणार, साधनाविषयी नाही. मग आता शिक्षक या नात्याने आपल्याला काय सोपं आहे, इंटरनॅशनल एज्युकेशन. पण दुर्भाग्य पण हे आहे की मग इंटरनॅशनल एज्युकेशन बद्दल आपल्याला काय माहितीये, कुठल्या शिक्षणाला आपण इंटरनॅशनल एज्युकेशन म्हणू, कुठल्या साध्यांना आपण इंटरनॅशनल अचिव्हमेंट म्हणू, मग ते पण आपल्याला ठरवता आले पाहिजे. मला असं वाटतं की आपल्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये आपण ते ठरवू. दुसरा पॉईंट क्लिअर आउट झाला की हा पॉईंट आपण इथे का घेतो, इंटरनॅशनल एज्युकेशन आणि इंटरनॅशनल स्कूल का घेतो. तुमच्या समोर जो ऑडियन्स बसलेला आहे त्या ऑडियन्सला स्पष्ट झालं पाहिजे की मला इंटरनॅशनल एज्युकेशन द्यायचंय, इंटरनॅशनल स्कूल नाही. जर एकदा ते स्पष्ट झालं की मला इंटरनॅशनल एज्युकेशनवर काम करायचंय, तर मग इंटरनॅशनल स्कूलसाठी काय काय रिक्वायरमेंट लागते हे डोक्यातून बाहेर निघते. आणि कशावर काम सुरू होते, जसं मनीषा मॅडमने बघा बोलले की सोनम वांगचुक, तर ते कशाबद्दल बोललेत, ते त्याचबद्दल बोलले की त्याने साधनं नंतर मिळवली काय काय पाहिजे, साध्य फोकस होतं, क्लिअर आउट होतं. आणि ते साध्य जर क्लिअर आउट असेल तर मग त्याच्यासाठी साधनं गोळा करता येतात. ही जिल्हा परिषदेच्या बऱ्याच शिक्षक लोकांनी सिद्ध केलेलं आहे की साध्य सेट केलेलं होतं, साधनं जमत गेली. ती उद्याच्या परवाच्या सेशनमध्ये आपण खूप डिटेलमध्ये बघणार आहोत आणि ते आपण मजा येणार ती गोष्ट. इंटरनॅशनल एज्युकेशन आणि इंटरनॅशनल स्कूल का घ्यायचं हे क्लिअर झालं, हा मुद्दा आपण का. आता आपण जाऊयात की आता आपली पुढची मांडणी असते, म्हणजे ज्याला तास पण लागतो, पण आज या सेशनमध्ये आपण थोडंसं ते कमी घेणार आहोत, पण नो प्रॉब्लेम. पुढे जेव्हा जेव्हा आपण ते म्हणजे तुम्हाला ऑडिओ वगैरे उपलब्ध करून देऊ, कदाचित आजच या सेशनचे ऑडिओ तुम्हाला उपलब्ध करून देऊ, पुढचे जे मागचे झालेले आहेत त्या सेशनचे, म्हणजे तुम्हाला या सेशनची मांडणी कशी असते ते लक्षात. आता आपण पुढचा मुद्दा घेऊ. मला काय समजून घेणं गरजेचं आहे, मग इंटरनॅशनल स्कूल तर मला खूप चांगली समजलेली आहे, खूप सारी यादी मी तिची केलेली आहे. मला कशावर समजून घेणं गरजेचं आहे किंवा काय कशावर बोलणं गरजेचं आहे, मला इंटरनॅशनल एज्युकेशनवर बोलणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल एज्युकेशन काय असेल ते समजून घेण्याचं गरजेचं आहे. एक पालक या नात्याने, एक शिक्षक या नात्याने, एक विद्यार्थी या नात्याने, एक प्रशासकीय अधिकारी असेल किंवा जे कोणी असेल त्या नात्याने मला इंटरनॅशनल एज्युकेशन काय आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. मी तुम्हाला तुमच्या समोर ठेवतोय की इंटरनॅशनल एज्युकेशन काय आहे किंवा वेद समूहाला इंटरनॅशनल एज्युकेशन काय वाटतं, त्याच्या 4 डेफिनेशन, 4 आयाम, 4 मुद्दे, 4 पॅरामीटर्स मी तुमच्या समोर ठेवतो. इंटरनॅशनल एज्युकेशनचा पहिली रिक्वायरमेंट आहे किंवा पहिली कंडिशन आहे, ती कंडिशन ही आहे, आम्ही इंटरनॅशनल जर एज्युकेशन देत असू तर याचा अर्थ आम्ही असं व्यक्तित्व निर्माण करतो ज्या व्यक्तित्वाला जागतिक स्वीकार्यता असेल, इंटरनॅशनल एक्सेप्टन्स असेल, वर्ल्ड लेवलचा एक्सेप्टन्स असेल. हा पहिला मुद्दा. आम्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण देतो म्हणजे काय करतोय, आम्ही असं व्यक्तित्व निर्माण करतोय ज्या व्यक्तीला जागतिक स्वीकार्यता आहे. जागतिक स्वीकार्यता म्हणजे काय, बघा किती मोठा आणि किती शिक्षणाचे सगळे आयाम त्यातनं कव्हर होतात.
जागतिक स्वीकार्यता म्हणजे त्या व्यक्तीला जगाच्या पाठीवर सर्व लोकांना, सर्व देशांना तो व्यक्ती हवा असा वाटेल, त्याला सर्व लोक स्वीकारतील, अशा व्यक्तित्वाचं निर्माण करणे. म्हणजे काय काय करावं लागेल? तो आपल्या जातीपुरता मर्यादित नसेल, तो आपल्या धर्मापुरता मर्यादित नसेल, तो आपल्या भाषेपुरता मर्यादित नसेल, तो आपल्या प्रांतापुरता मर्यादित नसेल, तो आपल्या देशापुरता मर्यादित नसेल. त्याचं व्यक्तित्व असं असेल की त्याला जगाची मान्यता असेल, जगाची स्वीकार्यता असेल, सगळं जग त्याला स्वीकारायला तयार असेल. इंटरनॅशनल एज्युकेशन जर आम्ही काय म्हणत असू तर त्याची सगळ्यात पहिली रिक्वायरमेंट आहे असं व्यक्तित्व तयार. अमेरिकेला पण तो हवा असा वाटावा, चायनाला पण तो हवा असा वाटावा, पाकिस्तानला पण तो हवा असा वाटावा, अशा व्यक्तित्वाचं निर्माण करा. याचाच अर्थ तो कुठल्या तरी एकाच विचारधारेवर फार जास्त कॉन्क्रीट झालेलं असावं. मग जात असेल, धर्म असेल, प्रांत असेल, वंश असेल, भाषा असेल, लिंग असेल, या सगळ्याच्या मर्यादा त्याने ओलांडायला पाहिजे. या सगळ्याच्या मर्यादा ओलांडणे म्हणजेच वर्ल्ड लेवलचा एक्सेप्टन्स, इंटरनॅशनल एक्सेप्टन्स. इंटरनॅशनल एक्सेप्टन्स का असावं किंवा ते कसं असेल? इंटरनॅशनल एक्सेप्टन्स त्याच व्यक्तीला असेल जो नॅशनलिझम कडनं ग्लोबलिझम कडे जाईल, लोकल टू ग्लोबल. कारण आपण ग्लोबल लेवलचं एक्सेप्टन्स म्हणतो, वर्ल्ड लेवलचं एक्सेप्टन्स म्हणतो, जागतिक स्वीकार्यता. पण जागतिक स्वीकार्यता का असावी असं वाटतं? एक तर कुठलाही व्यक्ती मान्य तेव्हाच असतो किंवा त्याचं व्यक्तित्व प्रगल्भ आहे आपण तेव्हाच म्हणतो जेव्हा त्याला सर्व लोक स्वीकारतात, मॅक्झिमम लोक त्याला स्वीकारतात. आपण तर असं म्हणतो की जागतिक लेवलची त्याची स्वीकार्यता असली पाहिजे, असं व्यक्तित्व आम्हाला निर्माण करायचं. मग असे व्यक्तित्व झालेत का? झालेत, डेफिनेटली झाले. महात्मा गांधीजींचं आपल्याला उदाहरण घेता येईल. असा कुठलाच देश नाही ज्या देशामध्ये त्या व्यक्तीची स्वीकार्यता नसते. हा, तुमच्या डोक्यातील सर भारतातले काही लोक स्वीकार्यता नाही, मान्य आहे. जागतिक स्वीकार्यता याचा अर्थ बहुसंख्य लोक त्यांना स्वीकारतात, त्याच्या आयडिओलॉजीला स्वीकारतात. असं व्यक्तित्व निर्माण करणे हा आपला प्रस्ताव आहे. स्वामी विवेकानंद कुठल्याही जातीचा, धर्माचा, लिंगाचा असं कुठलाही व्यक्ती असा नसेल तो त्यांना स्वीकारणार. वर्ल्ड एक्सेप्टन्स, जागतिक स्वीकार्यता. जागतिक स्वीकार्यता म्हणजे काय? स्वाभिमानासह, स्वतःच्या स्वाभिमानासह इतरांच्याही कल्चरचा आदर वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी करतात, याला आपण जागतिक स्वीकार्यता असं म्हणतो. मग नॅशनल, लोकल टू ग्लोबल काय आहे? जागतिक स्वीकार्यता का असली पाहिजे? जागतिक स्वीकार्यता याच्यासाठी असली पाहिजे की आता आपण सगळं ग्लोबलिझम कडे जातो. आपल्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपल्याला ग्लोबली बघावी लागतात. ते करत असू तरच आपण ग्लोबलिझमला योग्य न्याय देऊ शकू, आणि ती रिक्वायरमेंट पण आहे. का बरं ग्लोबलिझमची रिक्वायरमेंट आहे? तुमच्या आयुष्यामध्ये असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ज्या प्रश्नांची उत्तरं ग्लोबल वर्ल्डच देऊ शकतं, कुठलाही देश, कुठलाही प्रांत, कुठलाही लिंक वगैरे देऊ शकतात. 2-4 उदाहरणं घेऊ आपण त्याची. पहिलं उदाहरण आहे क्लायमेट चेंज. आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग. त्या क्लायमेट चेंजचं उत्तर एखादं राज्य, एखादी भाषा, एखादा प्रांत देऊ शकेल का? नाही. क्लायमेट चेंजचं जर उत्तर शोधायचं असेल तर ते उत्तर आपल्याला वर्ल्ड लेवलला शोधावं लागेल, ग्लोबली विचार करूनच ते उत्तर शोधावं लागेल. वर्ल्डच्या प्लॅटफॉर्मवरच त्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतं, अदरवाईज नाही. टेररिझम आहे, आतंकवाद आहे, कुठल्या एका देशाची समस्या आहे? कुठला एक देश ती समस्या सोडू शकेल? नाही, कधीच नाही. ग्लोबली जर विचार केला, सगळं जर जग एकत्र आलं तरच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. म्हणून आम्हाला ग्लोबलिझम हवं. इंटरनेट, आधुनिक संगणक क्रांती कुठल्या एका देशापुरती मर्यादित आहे? याच्या ज्या काही समस्या असतील त्या एका देशापुरत्या मर्यादित आहेत? नाही. या प्रश्नाची उत्तर आपल्याला ग्लोबलिझम कडे विचार केला तरच मिळेल. कोरोना व्हायरस, आता वाटतंय आपल्याला की आपला जिल्हा लॉकडाऊन करू, आपला तालुका लॉकडाऊन करू. किती दिवस लॉकडाऊन करू? ही विमानं सगळी सुरू होणार, सगळा देश एकत्र येणार, सगळं जग एकत्र येणार, आणि तेव्हा तुम्हाला कोरोनाचं जर उत्तर बघायचं असेल ते ग्लोबलीच बघावं लागेल. ते लोकली थिंक करू तशा पद्धतीने त्याचं उत्तर नाही. तुमच्या आयुष्यामध्ये पुढच्या अशा बऱ्याचशा गोष्टी येणार आहेत ज्याचे उत्तर तुम्हाला ग्लोबलीच मिळवावी लागतील, आणि त्यासाठी तुम्हाला ग्लोबली विचार करता आला पाहिजे. ग्लोबली विचार तेव्हाच करता येईल जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल एज्युकेशनची पहिली थीम पूर्ण करणार, वैश्विक स्वीकार्यता असणारा व्यक्तित्व तयार करणार. राष्ट्राभिमान असू द्यात, स्वाभिमान असू द्यात, सगळ्या गोष्टी असू द्यात, पण हे असं असताना त्याचा दुराभिमान नसावा की ज्यामुळे तुम्हाला बाकीचे लोक नाकारतात.
त्यामुळे असं व्यक्तित्व निर्माण करणे ज्याला वर्ल्ड लेवलचा एक्सेप्टन्स, हा पहिला निकष, बिकॉज आपण ग्लोबॅलिझम कडे जात आहोत. दुसरा निकष वर्ल्ड लेवल एज्युकेशनचा, ज्याला आपण वर्ल्ड लेवल एज्युकेशन म्हणू शकतो. आता पहिल्या मुद्द्यामध्ये काय काय गोष्टी येतील बघा. ग्लोबॅलिझमचा जर विचार केला तर मग त्याने अनेक भाषा पण शिकल्या पाहिजे, अनेक कल्चर पण त्याने एक्सेप्ट केले पाहिजे, स्वतःच्या कल्चरची ब्रॉडनेस पण त्यांनी वाढवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यात एका मुद्द्यात येतील. वर्ल्ड लेवल एक्सेप्टन्स, जागतिक स्वीकार्यतेमध्ये या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिलेल्या कदाचित इंटरनॅशनल एज्युकेशन मधल्या गोष्टी त्यामध्ये येतील. म्हणजे बघा ना, जर तुम्ही एखाद्या हिंदी भाषिक राज्यात गेले आणि तिथे जर तुम्ही मराठी बोलले तर तुमची स्वीकार्यता तेवढी नसते. पण तुम्ही जर त्यांच्या भाषेमध्ये त्याच्याशी कम्युनिकेट केलं तर तुमची स्वीकार्यता एकदमच वाढते. सरांनी सांगितलं जसं तुम्ही तामिळ गेले आणि तामिळ तुम्ही बोलायला लागले तर तुमचा एक्सेप्टन्स फार जास्त असेल माझ्यापेक्षा, जर मला तामिळ येत नसेल तर. याचाच अर्थ काय, आम्हाला जगाच्या भाषा पण शिकाव्या लागतात, कारण आम्हाला वर्ल्ड लेवलचा एक्सेप्टन्स बनवायचं आणि बाबेवाडी त्या दिशेने जाते. 13 भाषा शिकायचं ठरवले पहिलं टार्गेट, देशाच्या आणि विदेशातले अशा देशी आणि विदेशी अशा एकूण मिळून 13 भाषा शिकायच्या. अनिवार्य आहे, गरजेचं आहे वर्ल्ड लेवल एक्सेप्टन्स. दुसऱ्या निकषाकडे आपण जाऊ, ज्याला आपण असं म्हणतो आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाचा दुसरा निकष आहे भविष्यासाठी तयार मुलं तयार करणे, भविष्यासाठी रेडी, फ्युचर रेडी मुलं तयार करणे, भविष्यासाठी तयार असणारी मुलं तयार करणे. फ्युचर रेडी मुलं तयार करणे म्हणजे काय? फ्युचर रेडी मुलं तयार करणे याचा अर्थ जसं जसं भविष्यासाठीची रिक्वायरमेंट असेल त्या गोष्टीसाठी आमची मुलं तयार असतात. मग हे कसं पॉसिबल आहे, व हे कसं शक्य होऊ शकतं, किंवा याचा नेमका ऍस्पेक्ट काय, किंवा कशा अँगलने आपण याच्याकडे बघतोय, याकडे बघण्याचा आपला स्पष्ट रूपात अँगल हा आहे. तुमचं भविष्य हे काय असेल हे आपल्याला माहिती. म्हणजे बघा ना, आज आपली मुलं किंवा आपण 2020 मध्ये आहोत, 2040 मध्ये 2045 मध्ये काय भविष्य असेल आपल्याला माहितीये का? आपल्या मुलांना माहितीये का 2040-45 मध्ये काय असेल? मला असं वाटतं कुणालाच माहिती. पण नेमकी गंमत बघा, आपल्या शाळेमध्ये चालणारे जे काही मुलांना आपण शिकवतो, सगळं शिकवण्याची प्रक्रिया चालली कशासाठी चालली? ते मुलगा एक सक्षम नागरिक म्हणून घडवण्यासाठी. सक्षम नागरिक का? तर फ्युचरसाठी, भविष्यासाठी तो तयार असला पाहिजे. आणि म्हणून बऱ्याच वेळा म्हटलं जाते की शाळेत मुलांचं भविष्य घडत आहे. आमच्या शाळेत आम्ही काय करतोय, मुलांचं भविष्य घडवतो. प्रश्न असा निर्माण होतो, 2020 चाललंय, 2045 मध्ये भविष्य असेल काय माहित नाही. शिक्षकाला माहितीये का 2045-50 काय असेल? माहित नाही. विद्यार्थ्याला माहितीये का 2045-50 मध्ये काय असेल? माहित नाही. ज्याला भविष्य घडवायचंय, जो भविष्य घडवतोय त्याला पण माहित नाही भविष्य काय आहे, आणि ज्याचं भविष्य घडवणं सुरू आहे त्याला पण माहित नाही भविष्य काय. आणि दोघं मिळून असं म्हणतात की आम्ही भविष्य घडवतो. शक्य आहे का? ते याचं उत्तर नाही. मग भविष्यासाठी तयार मुलं करायचे म्हणजे नेमकं काय करायचं? जर आम्हाला भविष्यच माहित नसेल तर आम्ही भविष्यासाठी मुलं कशी काय तयार करू शकतो? डेफिनेटली आम्हाला भविष्य माहित नसेल, पण आम्हाला 45-50 मध्ये काय होईल ते माहित नाही, पण आम्हाला 2-3 वर्षामध्ये काय काय चेंजेस होऊ शकतात याचा आम्हाला अंदाज मात्र घेता येईल. आणि तो अंदाज घेत घेत मुलं तयार होणे, मुलं तयार करणे म्हणजे मुलं भविष्यासाठी तयार करणे. मग प्रश्न असा निर्माण होतो की माझ्या शाळेत शिकणारी मुलं किती वर्ष शिकणार आहेत? 15 वर्ष, 10 वर्ष. त्यानंतर ते नागरिक म्हणून येतील समाजामध्ये, आणि तेव्हा ही शिक्षण नावाची यंत्रणा त्यांच्या लाईफमध्ये चालली जाईल. बघा गंमत काय, आमच्या पिढ्या अशा निपजल्या किंवा अशा गेल्या आमच्या पिढ्या की त्या पिढ्यांना एकदा शालेय शिक्षणात जे शिकलं त्याच्या भरोशावर सगळी लाईव्ह आयुष्य त्यांचं करत. म्हणजे आपलंच बघा ना, आपण एकदा शिकलो डीएड बीएड आणि नोकरीला लागलो आणि आपली पूर्ण लाईफ त्या शिक्षणावर जाणार आहे. फारसं नवं काही शिकलं तर काही मोठं घडणार नाही. पण इथून पुढचं जग मात्र तसं नसेल. या जगाच्या बदलाची गती खूप जास्त आहे, खूप जास्त. म्हणजे सध्या असं म्हणतायत की इन्फॉर्मेशन डबल होण्याचा कालावधी, माहिती दुप्पट होण्याचा कालावधी 2 वर्षावरून ठेवतो. 2 वर्षात माहिती दुप्पट होते. तर 2 वर्षात माहिती दुप्पट होते याच्यावरून आपल्याला अंदाज येतो की जगाच्या बदलाची गती किती. म्हणजे आपलंच उदाहरण घ्या ना, 5 वर्षापूर्वी 3-4-5 वर्षापूर्वी नंदकुमार साहेबांना मोठ्या मोठ्या सभा घेऊन सांगायचं काम पडलं की व्हॉट्सअप वापरा, व्हॉट्सअप युज करा. आज अशी कंडिशन आहे की 100% म्हणायला हरकत नाही शिक्षक व्हॉट्सअप वापरतात. फक्त व्हॉट्सअप नाही तर झूम पण वापरतात, फेसबुक पण वापरतात. खूप साऱ्या गोष्टी चालल्या. 3-4 वर्षात एवढा मोठा बदल. या बदलाची गती पुढे फारच मोठी आणि झपाट्याने आहे.
मग जर एवढ्या झपाट्याने जग बदलत असेल तर आमच्या शाळेतले जे